आणि यानंतर आता भुजबळांच्या नाराजी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। 8 ते 10 दिवसात पुन्हा भेटून मार्ग काढू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। तर साधक बाधक विचार सुरू असल्याचं ओबीसी नेत्यांना सांगा असं फडणवीस म्हणाले। भुजबळांची प्रतिक्रिया। 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर फडणवीस अजित पवारांना भेटणार। भुजबळांच्या नाराजीवर फडणवीस मध्यस्थी करणार असल्याची सूत्रांची माहिती। तर तो आमचा पक्षांतर्गत विषय आहे, आम्ही बघून घेऊ। छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यावरून विचारलेल्या प्रश्नाला अजितदादांचं एका वाक्यात उत्तर। तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू। तर आता जास्त काही सांगू शकत नाही। भाजपामध्ये जाणार का या प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपचा तुम्ही स्वीकार करणार का, एक स्पष्ट प्रश्न। हे बघा, यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही। मला जे काय बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलो आहे तुमच्यावर। धन्यवाद। ओबीसी म्हणून भुजबळांवर अन्याय झाला हे खरं। महायुतीनं मतं घेतली, तिघांनी वापरलं आणि सत्ता आली की बाजूला केलं। भुजबळांनी आता पद आणि सत्तेसाठी भूमिका घेऊ नये। ओबीसी चळवळीसाठी त्यांनी साथ द्यावी। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। सी म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला, तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की बाजूला केलं। जी भूमिका घ्यायची ती भूमिका पद आणि सत्तेसाठी न घेता आता ओबीसी चळवळीसाठी घ्यावी। त्यांच्यासोबत आम्ही राहू। भुजबळांच्या नाराजीवर मुख्यमंत्री फडणवीस हे मार्ग काढतील। भुजबळांच्या नाराजीवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचं सूचक विधान। त्यांचा नेता सुद्धा त्या ठिकाणी नाराज असणं हे त्या ठिकाणी योग्य असं वाटत नाही। आणि जर त्यासाठीच भेट असेल तर निश्चितच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी यातून मार्ग काढतील। मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ अस्वस्थ झालेत। फडणवीसांनी भुजबळांना पक्षात घ्यावं। फडणवीसांना भ्रष्टाचारी लोकच चालतात, दमानियांचाही हल्लाबोल। इंदापुरात छगन भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। तर साहेब म्हणतील ते तोरण आणि साहेब म्हणतील तेच धोरण अशा आशयाची ही बॅनरबाजी। भुजबळांना मंत्रिपद मिळावं यासाठी मध्यस्थी करणार नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। भुजबळांना त्यांचे पुतणे आणि मुलगा सोडून दुसरं काहीही दिसत नाही, ओबीसी सुद्धा दिसत नाही अशी ही टीका। तो न्याय दिला आहे भुजबळांना, तो न्याय कुठला एकाही पक्षाने आतापर्यंत दिलेला नाही। त्यामुळे चूक झाली असं मला या ठिकाणी वाटत नाही। त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी आपण काही मध्यस्थी करणार का? नाही, मी काही मध्यस्थी नाही करणार।